आपल्या चॅनलला इतकं प्रेम दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आज एक मानसिक रहस्य ऐकून घ्या. कधी-कधी काही माणसं आपल्याला इतकी खोलवर भिडून गेलेली असतात, की ती निघून गेल्यानंतरही त्यांची आठवण मनात घर करून बसते आणि कितीही प्रयत्न केला तरी ती व्यक्ती, ती गोष्ट, ती घटना मनातून जातच नाही. का असं होतं? काय रहस्य असतं, की मन आणि डोकं शांत बसत नाही? तुमच्यावरचा कंट्रोल सुटतो. आणि अशा वेळी काय करावं? ऐका आजचे भन्नाट काम करणारे 10 उपाय जे तुम्हाला अशा त्रासातून मुक्ती देतील. नंबर 1, एकदाचं स्वीकारून टाका राव. भावना स्वीकारा, लपवू नका. सर्वात पहिलं काम, स्वतःच्या भावनांना कधीच नाकारू नका. तुम्हाला राग येतो आहे, खंत वाटतेय, मनात खोल खोल जखमा झाल्या आहेत. हे मान्य करा ना. स्वतःशी प्रामाणिक राहा नेहमी. भावना लपवल्याने त्या जास्त खोल जातात आणि मन अजून अधिक अस्वस्थ राहतं. नंबर 2, मनाची स्वच्छता. आता ती कशी करायची? मी सांगते ना. लिहायचं आणि मोकळं व्हायचं. लिहा आणि मोकळं व्हा. त्या व्यक्तीबद्दल, त्या गोष्टीबद्दल तुम्हाला जे वाटतं ते सगळं एकदा लिहून काढा. मनात ठेवलेलं दुःख कधीच हलकं होत नाही. पण तेच जेव्हा शब्दात उतरवलं जातं ना, तेव्हा ते हळूहळू हलकं होऊ लागतं. हे लिहिलेलं कोणालाच दाखवायचं नाही बरं का. हे फक्त तुमचं आणि तुमच्या मनाचं मोकळेपण आहे हे लक्षात ठेवा. नंबर 3, तुमच्या आयुष्यात तुम्ही केंद्रबिंदू आहात हे लक्षात असू द्या. ज्याचं विस्मरण होत नाहीये, तो मनाच्या केंद्रस्थानी राहतो. पण लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचं केंद्र तुम्ही आहात. तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतःला विसरत आहात. स्वतःकडे दुर्लक्ष करता आहात. म्हणून ती व्यक्ती तुमच्या मनावर राज्य करते आहे. नंबर 4, व्यस्त राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा. मनातून निघून जायचं म्हणजे विसरणं नव्हे, तर स्वीकारून पुढे जाणं. रोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. चांगलं वाचा, रोज काहीतरी नवीन शिका. तुमच्या विश्वासातल्या आणि महत्त्वाचं म्हणजे हितचिंतक असणाऱ्या मित्रमैत्रिणींना भेटा आणि मग जादू बघा. स्वतःमध्ये गुंतल्यावर दुसऱ्यांच्या आठवणींना म्हणजे कडू आठवणींना तेवढं स्थान आपल्या मनामध्ये राहतच नाही. नंबर 5, क्षमा करा. स्वतःलाही करा आणि त्यांनाही करा. कधी त्या व्यक्तीनं तुमच्यावर अन्याय केला असेल किंवा तुमचं स्वतःचंच वागणं चुकलं असेल. मग चुकल्याला माफ करा. माफ करणं म्हणजे त्यांना पुन्हा जवळ घेणं नव्हे, तर स्वतःला यातून मुक्त करणं. लय अवघड पॉइंट आहे, पण जमल राव. ट्राय करून तर बघा. नंबर 6, आठवणींना स्थळ द्या, स्थान नको. स्मृती असतातच, पण त्या तुमच्या रोजच्या भावविश्वावर राज्य करू लागल्या, की तुम्ही आज जगत नाही. त्या आठवणींना मनात एक स्थळ द्या, एखाद्या फोटो फ्रेमसारखं, पण त्यांचं स्थान ठरवून द्या. त्या तुमच्या प्रत्येक श्वासावर हुकूमत चालवायला नको. म्हणजे स्वतःवर फक्त स्वतःचं राज्य असू द्या. नंबर 7, स्वतःची नवीन ओळख निर्माण करा. त्या व्यक्तीला विसरायचं असेल तर एक नवीन तुम्ही घडवा. एखादा नवीन छंद, एखादं ध्येय, कुठलं स्वप्न, त्यात स्वतःला झोकून द्या. जेव्हा तुम्ही नवीन निर्माण होता, तेव्हा जुना कुणीतरी मागे राहतो, लक्षात असू द्या. नंबर 8, वेळ द्या आणि वाट पहा. कशाची? अहो बदलाची. मनगटावर जखम झाली तर ती भरते, पण मनावरची जखम भरायला ना वेळ लागतो. स्वतःला वेळ द्या, वाट पहा आणि त्या बदलावर विश्वास ठेवा. प्रत्येक वेदनेचा शेवट असतो, पण त्या शेवटाची सुरुवात तुमच्याकडून झाली पाहिजे ना. नंबर 9, संपलं आता हे मान्य करा. कधी-कधी आपण स्वतःलाच फसवतो, की अजून काही शिल्लक आहे, अजून काहीतरी उरलंय, पण नाही. जे संपलंय त्याला आता पूर्ण विराम द्या. फुल स्टॉप. अर्धवट गोष्टींचं ओझं मनाला कधीही शांतता देत नाही. नंबर 10 आणि शेवटचं, स्वतःवर प्रेम करा. त्या व्यक्तीनं काही केलं, ती गोष्ट झाली.
पण आता वेळ आहे स्वतःवर प्रेम करण्याची, स्वतःचं पुनर्निर्माण करण्याची. कारण तुम्ही तुमचं आयुष्य जगायचं थांबवलं, तर ते पुन्हा कोणी येऊन चालवणार नाही. शेवटी आपलं आपल्यालाच करावं लागतं राव. मनातून निघणं म्हणजे विसरणं नव्हे, ते आहे स्वतःला परत सापडणं. आणि एक दिवस तुम्ही स्वतःच म्हणाल, "हो, ती व्यक्ती होती ना, ती गोष्ट झाली, पण आता मी शांत आहे. कारण आता मी फक्त स्वतःसोबत आहे." आजच्या अशाच झक्कास टिपा बघण्यासाठी आपल्या या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या लोकांना अशा मदतीची गरज आहे, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आवडलं असेल तर तुमचे जे अनुभव आहेत ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.